अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। श्रावण महिन्यापासून 11 गुरुवार कसे करावेत, 11 गुरुवार हे व्रत कोणी करावं, कसं करावं, संपूर्ण माहिती आणि बऱ्याचशा चुका आपल्याकडून होतात याची माहिती देणार आहे। आणि त्यातले त्यात श्रावण महिन्यात आपण 5 गुरुवार हे कसे आणि का करावेत बघा। श्रावण महिन्यातला पहिला दिवस हा गुरुवार आहे आणि म्हणजे आपल्याला गुरुवार श्रावण महिन्याची सुरुवातच ही गुरुवारपासून होत आहे। आपल्या स्वामींच्या गुरुवारापासून आपण जेव्हा म्हणजे स्वामींच्या आपल्या गुरूंच्या सानिध्यात होणार आहे, तर यामुळे बऱ्याच महिलांच्या शंका असतात की आपण गुरुवार करतो, उपवास करतो, काय चांगलं होणार आहे, 11 गुरुवार करतो काय मिळणार आहे, काय फळ मिळतं। तर खरं सांगू, आपण जेव्हा 11 गुरुवार करतो, जेव्हा संकल्पयुक्त 11 गुरुवार करतो ना, त्याचं फळ हे खूप जास्त पटीने जास्त असतं। ज्या महिलांना असं वाटतं की आपण 11 गुरुवार करून काय मिळतं, तर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात, नोकरी मिळत नाही, नोकरी लागते, घरात सगळं सुरळीत होतं, आर्थिक परिस्थिती सुधारते, त्याचबरोबर तुमचं स्वतःचं घर होतं, स्वतःचं काय असेल ती आता मनात प्रत्येकाची संतती प्राप्ती असेल किंवा एखादीशी जागा घेणं असेल, व्यवसाय सुरू करणं असेल, कोणत्याही इच्छा ह्या 11 गुरुवारामुळे होतातच। त्यातले त्यात आता आपलं गुरुबळ प्रबळ करण्यासाठी आपण स्वामींचे श्रावण महिन्यामध्ये जर 5 गुरुवार केले तर ते अर्थातच त्या आपलं गुरुबळ प्रबळ होत असतं। गुरुबळ हे जर वाढलं, हे बघा आपली जेवढी सेवा असते तेवढ्या जास्त आपल्याला अडचणी असतात, जास्त डबल असतात, म्हणून आपल्याला तेवढी सेवा सुद्धा वाढवावी लागते। आणि जेव्हा गुरुबळ जास्त असतं ना, तेव्हा आपलं गुरुबळ जेव्हा जास्त असतं तेव्हा आयुष्यात आपण कितीही कष्ट केले, कितीही प्रयत्न केले तरी हे आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना, त्या कष्टातनं त्या संकटातनं मार्ग तर दाखवतातच स्वामी महाराज, पण आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ही अमाप शक्ती फक्त स्वामी महाराजांकडे आहे आणि आपल्या गुरूंकडे आहे। यासाठी स्वामींचे 11 गुरुवार खूप महत्त्वाचे असतात। 5 गुरुवार करा किंवा स्वामी ह्या 5 श्रावण महिन्यामध्ये जेवढे 5 गुरुवार आहेत त्यामध्ये आपण जर आपल्या गुरूंची सेवा केली तर अर्थातच आपल्या आयुष्यात म्हणजे पूर्णपणे अशक्य शक्य करतील स्वामी। अशा पद्धतीने आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं, सगळं सोन्याचं होतं। बघा बऱ्याच महिलांना प्रश्न काय येतो की ताई म्हणजे गुरुवार महिलांनी करू नये किंवा महिलांनी फक्त आहे ना मंगळवार करावेत, पुरुषांनी गुरुवार करावेत, पण आत्तापर्यंत ज्या महिलांनी गुरुवार केले त्यांचं काही वाईट झालं नाही आणि माझं पण काही वाईट झालं नाही। आता मी पण करते, पण ज्यांनी तर म्हणजे बघा महिलांचे तर कायमचे गुरुवार आहेत, मग ते कायमचे गुरुवार असले तरी पण त्यांचं काही वाईट झालं नाही, उलट चांगलं होतंय। आणि आपण गुरुची सेवा करतोय, गुरूंसाठी उपवास करतोय, उलट आपलं गुरुबळ प्रबळ होतंय, गुरुची साथ आपल्या पाठीशी राहते, गुरुचं सानिध्यात आपण राहतोय। आणि मेन म्हणजे एक म्हणतो ना आपण की किती काही झालं ना ते महाराज आपल्या डोक्यावरचं वरद असतं कधीच काढत नाही, आपले गुरु आपल्या डोक्यावरचं वरद असतं काढत नाही। त्याच्यासाठी गुरुवार हे खूप महत्त्वाचे असतात आणि म्हणजे गुरुवारची सेवा, गुरुवारचं व्रत हे खूप महत्त्वाचं असतं। आता जर तुम्हाला 11 गुरुवार करायचे तर काय करायचंय, 11 गुरुवारच्या व्रताला आपल्याला आता बघा उद्या आहे 13 तारीख आणि 13 तारखेला स्वामींचा पहिला गुरुवार येतोय, श्रावणातला पहिला गुरुवार। मग तुम्ही 5 करा किंवा 11 करा तुमच्या इच्छेनुसार किंवा 21 करा तुमच्या इच्छेनुसार, पण आता पहिला गुरुवार आहे तर आपण पहिला गुरुवारी म्हणजे आता आपण पहिल्यांदा संकल्प महाराजांच्या मठात जा, केंद्रात जा, तिथे श्रीफळ घेऊन जा, खडी साखर, अगरबत्ती आणि फूल, श्रीफळावर आपल्याला फूल ठेवून महाराजांना विनंती करायची तुम्हाला काय 11 गुरुवार करायचे किंवा 5 करायचे। संकल्पयुक्त तुम्ही जी सेवा करणार ना ते महाराजांना विनंतीपूर्वक सांगायचे आहे की मला हे गुरुवार करायचे आहेत आणि कशासाठी करायचे ते सुद्धा सांगू शकतात। हे बघा कुणाची इच्छा नाही असं नाहीये, आपण माणूस आहोत, संसारी जीवनामध्ये आपल्या खूप अडचणी असतात, त्यामुळे आपल्याला जेवढ्या काही इच्छा असतात तुम्ही ते म्हणजे एका वेळेस तुम्ही एक इच्छा म्हणजे खूप मोठी इच्छा आहे आणि तुम्ही ती बोलून दाखवू शकतात, महाराजांना सांगू शकतात आणि हे 11 गुरुवार माझ्याकडून पूर्ण करून घ्या। आता हे 11 गुरुवार जे आपण पूर्ण म्हणजे आपण जेव्हा ही सेवा म्हणजे महाराजांना सांगतो पूर्ण करून घ्या, तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे पार पडू द्या, तेव्हा आपल्याला महाराजांना हे पण म्हणजे आपल्या मनात त्यापासून आपलं हे संपतं की आपलं सगळं कार्य संपतं। आता आपण काय बघितलं की महाराजांना महाराजांना दाखवलं आणि आपल्याला 11 गुरुवाराची सुरुवात करायची आहे। आता तुम्ही 11 गुरुवाराचं व्रत करून काय मिळालं, तर अशक्य ही गोष्ट शक्य झालेली आहे। प्रत्येक दादांच्या कमेंट आलेल्या आहेत का त्यांच्या आयुष्यात ज्या काही अशक्य गोष्टी त्या शक्य झालेल्या आहेत। त्याच्यामुळे मला एक खरंच कळकळून सांगायचं आहे की खरंच जे काही दादा असेल, जे काही ताई असेल, आपल्या आयुष्यात खूप काही संकट चालू असतात, त्यांनी अवश्य 11 गुरुवार करा
आता ह्यामध्ये 11 गुरुवार कोण करू शकतं? अगदी कोणीही करू शकतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणी करू शकतं. उपवास करावा का? सेवा करावी का? सेवा नाही केली तर चालतं काय? खरं सांगू का, स्वामी म्हणजे आपण जेव्हा स्वामींचे 11 गुरुवार करतोय तर एवढा आनंद होतोय की आयुष्यात एवढ्या चांगल्या गोष्टी घडतात फक्त महाराजांमुळे होतात. म्हणून सांगते, 11 गुरुवारामध्ये एवढी ताकद आहे, स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना. जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यामध्ये खूप ताकद आहे. जेव्हा आपण उपवास करतो, आता प्रत्येकाला उपवास करणं झेपतंय किंवा नाही झेपत आहे ते प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आहे. नाही झेपत पण तुम्ही म्हणजे उपवास नाही केला तरी चालेल, पण आपल्याला स्वामींची सेवा करायचीच आहे. स्वामींच्या सेवेमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे? 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. पाणी घ्यायचं आहे पेल्यामध्ये आणि म्हणजे तुम्ही काही पण घ्या, त्यावर हात ठेवायचा, 11 वेळेस पठण करायचं. आता हे का करायचं? दर गुरुवारीच का करायचं? तुम्ही रोज एकदा पण म्हणू शकता, दर गुरुवारी 11 वेळेस करा. हे बघा काय असतं ना, जेव्हा आपण ते म्हणतो तेव्हा आपल्या मनातली जी काही निगेटिव्हिटी असते ना तर ती सगळी निघून जाते आणि महाराजांचा जो वरद असतो ना तो आपल्याला एक ठामपणे विश्वास बसतो की हो, महाराजांचा आपल्या डोक्यावर हात आहे आणि महाराज आपल्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. आपल्याला कशाची भीती बाळगण्याची गरज नाही. कुठलीही गोष्ट असो, मनातली इच्छा असो, ती नक्की पूर्ण होतेच. याच्यासाठी आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचंच आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक 11 गुरुवार करणाऱ्याकडे ना हे स्वामी चरित्र पाहिजे. आता याचं नाव उलटं दिसतंय का कसं माहिती नाही मला, पण आपल्याकडे हे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे स्वामी चरित्र आहे. स्वामी चरित्र आपल्याकडून दिवसभरातनं तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तापासून तर रात्री झोपेपर्यंत कधीही पठण करू शकतात. पण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा पठण करतो ना तर असं असतं की एका बैठकीत करा. भलेही मग आता कधी कधी काय होतं, ताई आमच्या मागे मुलगा आहे, म्हणजे लहान बाळ आहे, आम्हाला जमत नाही, वेळेअभावी, तुम्ही टप्प्यावर वाचू शकतात. पण खरं सांगू, स्वामींच्या सेवेत एवढी ताकद असते ना की आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं. म्हणून सांगते, आपल्याला हे पठण करायचं आहे. तुम्ही भले उपवास करू नका, पण आपल्याला सेवा झालीच पाहिजे. सेवेला खूप महत्त्व आहे. आता हे झालं 1 ते 21 अध्याय आहे आणि 1 ते 21 अध्याय एवढे छान आणि सुंदर आहेत की म्हणजे ते पटकन पठण होतात. 1.25 ते 1.5 तास म्हणजे लागतो नवीन वाचणाऱ्यांसाठी, नव्यांसाठी. त्याच्यामुळे आपल्याला ते पठण करायचं आहे. 11 माळी जप तुम्ही सकाळी उठल्यापासून करा किंवा संध्याकाळपर्यंत करा, कधीही करा, पण आपल्याला 11 माळी जप हा करायचाच आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता हे झालं सेवा. ह्यामध्ये तुम्ही फक्त सेवा करून बघा, तुम्हाला कितीतरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच ताईंचं, दादांचं असं आहे की उपवास न करता सुद्धा त्यांना अनुभव आलेले आहेत. मग आता सपोज तुम्ही जर उपवास करणार आहात, मग उपवास करणार आहात तर उपवास करायचा आहे. पण ह्या दिवसामध्ये बघा, पावसाळ्यामुळे आणि जो काही ऋतुकाळ आहे त्यामध्ये आपली भूक मंदावलेली असते, आपल्याला जास्त काही जड सहन होत नाही, पचनास हलकं हलकं खावंसं वाटतं आणि खाल्लं तरी ते हे होत नाही. म्हणून ह्या दिवसामध्ये जास्त करून उपवास पकडले जातात. मग ह्यामध्ये जर तुम्हाला उपवास करणं जर शक्य असेल तर तुम्ही अवश्य उपवास करा, कारण की तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकतात किंवा तुमच्या म्हणजे तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला जे काही झेपेल त्यानुसार फळं खाऊन सुद्धा तुम्ही राहू शकतात, दूध घेऊन राहू शकतात. आता उपवास केला आहे तर मग संध्याकाळी काय करायचं? सकाळी पण आपल्याला महाराजांची सेवा झाली आहे, पण संध्याकाळी तरी आपण उपवास सोडण्याच्या अगोदर जो काही घरात नैवेद्य दाखवणार आहोत, जो काही जेवण तयार करणार आहोत जेवणासाठी, तर तो नैवेद्य आपल्याला महाराजांना आधी दाखवायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर आरती करा. आरती केलं तर खरंच खूप छान प्रसन्न वातावरण होतं. आरती करायची आहे आणि मग तो नैवेद्य आपण खायचा आहे. मग तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल, आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता पूजा मांडणी, बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असेल का ताई पूजा मांडणी कशी करायची? हे बघा, तुम्ही महाराजांचं आपल्या घरात जिथे आहे तिथे करू शकतात. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते शेजारी तिथे पाट मांडू शकतात. पाटावर महाराजांना तिथे छानपैकी वस्त्र अंथरून वगैरे तिथे अंथरून म्हणजे महाराजांना तिथे ठेवू शकतात. त्याचबरोबर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक पण करू शकतात, त्यांची सेवा करू शकतात. आणि उजव्या हाताला, महाराजांच्या उजव्या हाताला बघा म्हणजे तुम्ही कलशसुद्धा मांडू शकतात. आता जर समजा तुम्हाला म्हणजे घरात स्वामी समर्थ महाराजच नाही आहे तर मग तुम्ही तिथे मांडणी करू शकतात, फोटो वगैरे ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला मांडणी करायची नाही आहे तर आपल्या घरात आहेत ना महाराज, मग दुसरी मांडणी करण्याची काय गरज आहे? कारण की आपण मनात हे धरून चला की महाराज आहेत आणि महाराज आहेत म्हणून तर आपल्याकडून हे करून घेत आहेत. बघा, भलेही आपल्या प्रारब्धानुसार पहिल्या गुरुवारला फळ मिळो किंवा शेवटच्या गुरुवाराला मिळो किंवा 11 गुरुवार झाल्यानंतरही काही वेळाने मिळतं, पण असं नाही फळ मिळतं हे नक्की आहे. कारण की
तुम्ही असं म्हणू नका, म्हटले तरी ना महाराज तुम्हाला देणार म्हणजे देणार आहे. कारण की फक्त आपल्याला आपल्या महाराजांवर, आपल्या स्वामींवर तेवढा विश्वास पाहिजे. म्हणून मला एकच सांगायचं आहे की सेवा करणाऱ्याला जास्त महत्त्व आहे. भलेही तुमच्याकडून उपवास घडो अगर नाही घडो, पण उपवास म्हणजे आपल्याला सेवा करायची. एखाद्या गुरुवारी गावाला जाणं आलं, मासिक धर्म आला, तर मग काय करायचं, तर तो गुरुवार आपण उपवास करायचा आहे. पण आपल्याला सेवा करता येणार नाही, पण काय करायचं आहे, उपवास करावा लागणार आहे. आणि पुढचा गुरुवार आपल्याला तिथून पुढे तो काउंटमध्ये करायचा आहे. पण तो गुरुवार जो आहे ज्यामध्ये आपल्याला मासिक धर्म आहे किंवा गावी जाणार आहे, तर तो गुरुवार आपला सेवेमध्ये काउंट होणार, म्हणजे उपवासामध्ये काउंट होणार नाही. 11 गुरुवारामध्ये तिथून पुढे करू शकतात. आता हे सगळं झालं, ह्यामध्ये काय करायचं आहे, आज जी पूजा मांडणी केली आहे त्या पूजा मांडणी आपण दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उचलून घ्यायची आहे. दर गुरुवारी मांडा, दुसऱ्या दिवशी उचलून घ्या. उद्यापन कसं करायचं आहे, उद्यापन हे बघा खूप सोपं आहे. 11 गुरुवार, आता काही ताई काय करतात, 11 गुरुवारी म्हणजे प्रत्येक 11 गुरुवारी स्वामी चरित्र वाचतात. काहींना एवढी आवड लागलेली आहे की रोज स्वामी चरित्र वाचत असतात. मी माझ्यावरून सांगते, मला तर खूप आवड लागली. म्हणजे महाराज करून घेतात, माझं काही म्हणणं नाही, आणि ते करून घेतात. तुम्ही शेवटपर्यंत करू शकतात, असं काही नाही. आणि आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं आहे, तुम्ही केंद्रात जा, मठात जा, तिथे महाराजांना तुमच्या इच्छेनुसार, आता गुरुवारी आपण जो काही नैवेद्य दाखवणार आहोत तो देऊन, आपली सेवा करून आपण महाराजांचं उद्यापन म्हणजे जो काही नैवेद्य आहे तो दाखवून महाराजांना उद्यापन करू शकतो. घरात पण एक जोडपं तुमची इच्छा असेल तर बोलावून त्यांना जेव घालू शकता. तुमच्या यथाशक्ती इच्छेने तुम्ही कोणाला अन्नदान देऊ शकता किंवा दान देऊ शकतात. केंद्रात मठात तुम्ही केळी किंवा पेढे तुमच्या इच्छेनुसार ते देऊ शकतात, किंवा तुम्ही पैशांच्या स्वरूपात तिथे म्हणजे उद्यापनाच्या स्वरूपात तुम्ही तिथे देऊ शकता, तुमच्या इच्छेनुसार. असं काही नाही. महाराज कधीच म्हटले नाही का मला हेच दे आणि तेच दे. महाराजांना फक्त आणि फक्त सेवा लागते. आणि महाराज म्हणतात जो शुद्ध अंतकरणाने, म्हणजे ना आपण एवढं म्हणजे आपण म्हणतो ना प्रेमीच्या देठापासून जेव्हा आपल्याला एखादी ठेस लागते किंवा एखादी अंतकरणापासून आपण जेव्हा आपण जसं आई वडिलांना आई म्हणून हाक मारतो ना, तसं आपण जेव्हा महाराजांना हाक मारतो ना, जेव्हा महाराजांची सेवा कळकळून करतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यात ना खरंच सोन्याचे दिवस यायला म्हणजे सुरुवात होतात. आणि मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही सेवा करताय किंवा कोणतीही गोष्ट करताय, मी सांगते म्हणून नका करू, प्रत्येक महाराजांवर अतूट विश्वास म्हणून करा. कारण की ना आपण जेव्हा 11 गुरुवार करतो ना, त्याचं फळ तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगतात. आता राहिलं 5 गुरुवार करायचे आहे, तर 5व्या गुरुवारी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला एक साधी सोपी सेवा करायची आहे, काहीच नाहीये. आणि बघा, गुरुबळ जर प्रबळ असेल ना, तर आयुष्यात कुठल्याही गोष्टी शक्य होतातच. म्हणूनच आपल्याला गुरुबळ जास्तीत जास्त प्रबळ करायचं आहे. आणि खरं सांगते, आयुष्यात एवढं छान अनुभव येतात ना, काय मिळालं मी हे सांगू शकत नाही शब्दात. कारण की एवढ्या म्हणजे परिस्थिती कुठे होती आणि कुठे चाललोय, हे सगळं महाराजांची कृपा आहे. आणि खरंच जे काही आहे ते महाराजांच्या कृपेने आहे. याच्या पुढचं जे काही आहे फक्त स्वामींची कृपा आहे. तर सेवा चुकवायची नाही आपल्या सगळ्यांना. आणि खरंच मला पण उद्या करायची खूप इच्छा आहे. उद्याचा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर नक्कीच येईल. तर नक्कीच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. पुन्हा एकदा 11 गुरुवाराला सुरुवात करायची आहे. नव्याने असेल तरी करा, पहिले गेले असेल तरी करूया. श्री स्वामी समर्थ.